तर नमस्कार, आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आम्ही आलेलो आहोत ज्या ठिकाणी पनवेलचा विमानतळ होत आहे त्या विमानतळाच्या रूटवरती आणि JNPT पासून विमानतळाकडे जो मार्ग जातो त्या मार्गावरचा एक खूप सुंदर ब्रिज होतोय। त्या ब्रिजच्या कन्स्ट्रक्शन साईटवर आम्ही आलेलो आहोत। तर हा व्हिडिओ आपण पूर्णपणे बघूया आणि समजून घेऊया की हा पनवेल तालुक्याचा विकास या विमानतळाच्या माध्यमातून कसा काय होतोय। तो फ्रेंड्स समोर बघू शकता, म्हणजे किती जबरदस्त कन्स्ट्रक्शन आहे, किती कन्स्ट्रक्शन कॉस्ट याच्यासाठी लागलेली असेल याचा पण विचार करू शकतो आपण। आणि येणाऱ्या काळामध्ये हे सगळं तुम्हाला त्याचा वापर करून घ्यायचा आहे, उपभोग घ्यायचा आहे। त्याच्यामुळे येत्या काळामध्ये या सगळ्याचा झपाट्याने विकास होणार आहे, कायापालट होणार आहे असं एकंदर चित्र दिसत आहे ना। एकदम छान पनवेल होणार आहे आता। मंडळी, बीइंग इंजिनियर, स्वतः एक इंजिनियर असल्यामुळे जे काही कन्स्ट्रक्शन साईट चालू असते त्याच्यामध्ये स्वतःला मला व्यक्तिगत इंटरेस्ट आहे। आणि माझ्यासोबत प्राजक्ता, नॉन इंजिनियर बट कॉमर्स बॅकग्राऊंड, तरी आम्ही अशा गोष्टी करत असतो। आपल्याला जे आवडेल ते आपल्या समोर सगळ्यांच्या समोर दाखवत असतो। तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आता जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे की पनवेल शहर हे त्याचा विकास किती झपाट्याने होणार आहे हे तुम्ही आपल्या डोळ्याने बघू शकता। आणि आज भर दुपारी 12:30 वाजलेले आहेत, आम्ही हा व्हिडिओ करण्यासाठी आलेलो आहोत। तर आपल्याकडून नक्कीच एक सबस्क्राईब करा, लाईक तर करा, सबस्क्राईब करा, कारण असे कंटेंट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो जेणेकरून आपण या भागामध्ये कधी इन्व्हेस्टमेंट करणार असाल, आपल्या नातेवाईकांपैकी कोणी करणार असेल तरी पण नक्कीच फायद्याची ठरेल आणि आपल्याला याची पूर्णपणे माहिती मिळेल नक्की त्यासाठी। आता या बाजूला बघू शकता तुम्ही JNPT कडे जाणारा रस्ता आहे। आणि खरं तर आम्हाला दोघांनाही कळत नाहीये की हे जे ब्रिज आहेत हे पूल किंवा ब्रिज आपण म्हणतो हे कुठून कुठे चाललंय हे यातलं काहीच कळत नाहीये। आता या संदर्भामध्ये त्यांच्याशी कोणाशी तरी चर्चा जर केली तर आपल्याला या गोष्टी कळू शकतात। पण या बाजूला बघू शकता त्यांनी JNPT सांगितलं आणि याच्याबद्दल जर का आपल्याला काही माहिती असेल किंवा या संदर्भामध्ये आता हे कन्स्ट्रक्शन आहे, ब्रिज आहेत, कुठून कुठे जाणार तरी देखील आपण कमेंट करा जेणेकरून आमचं ज्ञान सुद्धा पूर्ण होईल या बाबतीमध्ये। सो आता तुम्ही इथे बघू शकता हा ब्रिज आहे, हा ब्रिज असा कनेक्ट होतोय। या बाजूला पण ड्युअल ब्रिज आहे, इकडे बघू शकता। आणि त्याचबरोबर ते जबरदस्त असं इथे काम चालू आहे भर उन्हामध्ये। आणि याच भर उन्हामध्ये आम्ही दोघं शूट करण्यासाठी आलेलो आहोत आपल्या सगळ्यांसाठी। खास म्हटलं तर आता ह्याच्यामध्ये सगळ्यांचं काम खूप कष्टाचं आहे, त्यांना खरंच हॅट्स ऑफ आहे। आणि पत्र्याच्या रूम मध्ये, आपण तर AC मध्ये राहतो, पण ही बिचारी लोक जी कष्टकरी कामगार असतात हे पत्र्याच्या रूम मध्ये राहत असतात। आणि हे बघा हा समोरचा तुम्ही बघू शकता, हा ब्रिज असा येतो आणि हा मला असं वाटतं की कामोठ्याकडून येतात। हे डिटेलमध्ये सगळं सांगणं शक्य नाही तुम्हाला किंवा समजून घेणं पण आपल्याला शक्य। म्हणजे आमच्या मागे तुम्ही बघू शकता हे जबरदस्त असे पिलर उभे केलेले आहेत। अर्थात जे सिव्हिल इंजिनिअरिंग असतं ते सगळ्यांच्या डोक्यामध्ये बसत नाही, माझ्या पण बसत नाही, पण जे होतं ते आपल्यासमोर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। कारण हे अजस्र असं काम आपल्या पनवेल भागामध्ये की विमानतळ आणि विमानतळाच्या माध्यमातून होणारा पनवेल तालुक्याचा विकास हे आपण आपल्या डोळ्यांनी बघतो। येत्या काळामध्ये हे जे ब्रिजेस आहेत हे ब्रिजेस संपूर्णपणे बनवून रेडी होतील आणि ह्याचं पूर्णपणे चित्र बदलून जाईल, कायापालट होईल। आणि हे सगळं तुमच्यासोबत शेअर कराल आम्हाला आनंद होतो। इथून पुढच्या काळामध्ये ज्या वेळेला विमानतळ बनेल किंवा या सगळं रेडी होईल त्यावेळेला पुन्हा एकदा आपण त्यावेळेला दाखवू, पण सध्या हे असं दिसतंय। सो आपण नवीन असाल, चॅनलवरती पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा। आम्ही डेली ब्लॉग घेऊन येतोय, फॅमिली ब्लॉग घेऊन येतोय, त्याचबरोबर ट्रॅव्हल ब्लॉग पण। आणि अशा स्वरूपामध्ये जर काही नवीन चालू असेल तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। असं आहे, साधारणपणे 1 वाजलाय, आम्हाला घरी जायचंय। सो हा ब्लॉग इथे एंड करतोय। कसं वाटलं, काय वाटलं ते कमेंट करून जरूर कळवा। भेटूया अशाच एखाद्या एक्साइटिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या। बाय बाय, धन्यवाद, आभार।